1952ला स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुका झाल्या। या निवडणुकीत 18 कोटी मतदार होते आणि त्यातले 85% हे निरक्षर होते। त्यामुळे त्यांची मतदारांची नोंदणी हे फार मोठं आव्हान होतं। त्या काळात एखाद्या महिलेला अथवा मुलीला विचारलं की तुझं नाव काय, की हमखास ग्रामीण भागात उत्तर यायचं, मैं तो रामप्रसाद की बीबी हूं, मैं तो लक्ष्मण भैया की बहन हूं। कोणी महिला आपलं नाव सांगायला तयार नसायची। अशा काळात त्यांची मतदार यादी बनवणं किती कठीण असेल असं विचार करा। पुन्हा यातले बहुतांशी निरक्षर, म्हणूनच प्रत्येकाने आपापलं निवडणूक चिन्ह निवडलं ते या ग्रामीण भागाशी अत्यंत मिळतं जुळतं। काँग्रेसने निवडलं बैलजोडी, कम्युनिस्ट पक्षाने निवडलं ते म्हणजे विळा कोयता आणि घराघरात दिसणारी पणती निवडली ही भारतीय जनसंघाने। त्या काळात प्रचार करायचा तरी कसा? रेडिओ नव्हते, इंटरनेट नव्हतं, मोबाईल टेलिफोन काहीच नव्हतं। मग प्रचार करायचा तरी कसा? वृत्तपत्र असली तरी त्याचं वाचन करणारे साक्षर होते कुठे?